विदर्भातील उन्हाचा पारा म्हणजे काही विचारायलाच नको आणि त्यात एप्रिल, मार्च आणि मेमध्ये लग्नाची जी धामधूम असते ना, त्यात ऊन आणि वरून लग्नाची धामधूम. तर त्या लग्नसराईमध्ये केलं जातं ते म्हणजे कैरीचं पाणी. चवीला एकदम भन्नाट लागणारं आणि उन्हाळ्याशी सामना करणारं हे कैरीचं पाणी कसं करायचं ते बघूया. तर सर्वात पहिले मी घेतली आहे एक कैरी, जी की थोडीशी आंबट असली पाहिजे आणि छान स्वच्छ धुवून घ्यायची बरं का. त्यावर जे तेल असतं ते निघालं पाहिजे, नाहीतर आपल्या तोंडाला ते उभरेल. आणि नाकाचा भाग काढून घ्यायचा आणि बारीक कट करायचे आहेत सगळे. सगळी कैरी आपण बारीक कट करून घेतलेली आहे आणि त्यात घालायचा आता भरपूर सारा पुदिना. पुदिनासुद्धा थंडावा देतो आणि छान पुदिना घातल्यानंतर आपण घालणार आहोत काळं मीठ. चवीनुसार काळं मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर थोडीशी साखर घालायची आहे आणि त्यानंतर आपण मिरचीचे कापसुद्धा एक घालणार आहोत. तर त्यापूर्वी आपण जिरेपूड घातलेली आहे आणि एका हिरव्या मिरचीचा 2 तुकडे करून मी घातले आहे. 5 ते 6 काळी मिरी घालायची आहे. त्यानंतर थोडंसं आपण घालणार आहोत चाट मसाला आणि मस्त असा चाट मसाला घातल्यावर छान बारीक पेस्ट करून घेऊया आणि ही पेस्ट तयार झालेली आहे आणि आता आपलं कैरीचं पाणीसुद्धा तयार होणार आहे. तर छान थंडगार असं बर्फाचं पाणी यात घालायचं आणि मस्त टेस्टी अशा या पाण्याचा आस्वाद घ्यायचा आहे. आता मी साखर थोडी कमी घातलेली आहे. जर का तुम्हाला आंबट पाणी आवडत असेल तर तुम्ही हे पाणी तसंच पिऊ शकता किंवा तुम्हाला गोड आवडत असेल तर यात थोडीशी साखर तुम्ही जास्त वाढवून सुद्धा गोडसुद्धा करू शकता याला. तर मस्त मजेदार असं हे ड्रिंक तयार होतं आणि हे तुम्ही नक्की करून बघाल, यात काहीच शंका नाही. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका.